बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं, हरसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं, आई सत्यवा मातेच्या नावानं चांग भलं. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामा म्हणतात, जो मला हाय म्हणल मी त्याला हाय, आणि जो मला नाही म्हणल मी त्याच्यासाठी कधीच नसतो. या बाळूमामाने सांगितलंय, सोमवती अमावस्या जो माझ्या 5 वाऱ्या करल त्याचं मी कुठलाही समस्या दूर करल. तर भक्तांनो, आज आपण अमावस्याच्या वाऱ्या का करतात हे जाणून घेणार आहोत. आणि आज सोमवती अमावस्या म्हणजे ही खूप विशेष अमावस्या आहे. बऱ्याच दिवसातून सोमवती अमावस्या येणं हे भाग्याचं असतं, आणि बाळूमामांच्या दर्शनाला जाणं हे खूप भाग्याचं असतं. बाळूमामा म्हणतात, जो माझ्या दर्शनाला येतो किंवा जो माझ्या मेंढी माऊलीच्या दर्शनाला येतो त्याचं आणि माझं नातं पहिल्या जन्मजन्मीचं असतंय. कुठलाही माणूस माझ्या दर्शनाला येत नाही. तर भक्तांनो, बाळूमामा सांगतात, जो मला हाय म्हणल मी त्याच्यासाठी कधी पण नसतो, मी त्याच्या टाचाखाली असतो. मला कुठूनही हाक मारा, मी तुमच्या हाकेला हजर राहील. कुठलंही संकट असो, कुठलंही काही असो. बाळूमामा म्हणतात, जो माझ्या मेंढी माऊलीच्या तळावरती सेवा करतो, माझ्या तळावरती कागदाचा तुकडा जरी बाहेर उचलून जरी टाकला तर त्याचे उपकार मी कधी घेऊन ठेवत नाही, आणि मला ते परतफेड करावं लागतं. तुम्ही केलेलं उपकार म्हणजे बाळूमामाच्या डोक्यावरती ओझं असतंय. बाळूमामाने सांगितलंय, मी कोणाचेही उपकार किंवा कोणाचेही उपकार ठेवून घेत नाही, मला त्याची परतफेड करावं लागते. नाही तर त्याच्या घरी जाऊन सर्परूपात पाणी भरावं लागतं. असं बाळूमामांचे बोल आहेत, आणि ते आपण पाहत आहोत. अशी 1 नाही 2 नाही तर अशी बाळूमामांची 20 पालख्या आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यांना कोणी मालक नाही, चालक नाही. बाळूमामांनी सांगितले, माझ्यावर हा उघडा संसार आहे, हे माझ्या उघड्यावर पडलेली माझी बिडी बंडल आहे, आणि ही बिडी बंडल तुम्ही सांभाळा. बिडी बंडल म्हणजेच मामांच्या बकऱ्या, मेंढ्या होय. बाळूमामांनी सांगितलंय की माझ्या तळावरती जो कोणी सेवा करल, मला त्याचे ऋण फेडावं लागतं. जो मला 1 देईल मी त्याला 10 देतो, आणि जो मला 10 देईल मी त्याला खंडीभर देतोय. अशी बाळूमामाचे बोल आहेत, आणि ते आज आपल्याला प्रत्यक्षात अनुभवासुद्धा येतोय. बाळूमामांचे अनुभव सांगायला गेलं तर रात्रंदिवस अपूर पडतील, एवढी मामांचे अनुभव आहेत. बाळूमामा म्हणतात की, जो वैसा समर्थो तो मी जगाचा नातो, गगनाचा साक्ष होतो तोही मीच. तर विचार करा मग बाळूमामा कोण असेल. बाळूमामा म्हणजे या सृष्टीचा मालक आहे. ती सृष्टी, बाळूमामा म्हणतात, ही सृष्टी, ही पृथ्वी निर्माण होण्याच्या अगोदर माझा जन्म झालेला आहे. तर विचार करा बाळूमामा कोण असेल. ज्या अखिल ब्रह्मांड नायक लीलेने या जगाचे उच्चात कार्य घडतात, त्यांच्या कृपेने ह्या अनिवार्य माया मोहीचे निरसन करिता येते, व अल्पशक्ती जीवांना परमपद प्राप्त करून घेता यावी. म्हणून जो त्यास बुद्धी सामर्थ्य देतो, त्या परम कारुणिक आणि श्री संत सद्गुरुदेव अवतार बाळूमामा यांच्या प्रेरणेने आज आपण विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आपल्याला बाळूमामा म्हणतात की आपला जन्म हा परत भेटेल म्हणून माहीत नाही. आपल्या मुखाने विठ्ठल विठ्ठल वेळोवेळी म्हणत राहा, हा स्वर्ग सोहळा पुन्हा नाही. सद्गुरी वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूशिवाय कोणी नाही. आपण देवाचे पाय धरले पाहिजे, मेंढी माऊलीचे पाय धरले पाहिजे.
बाळूमामांच्यात आज अमावस्या आहेत. जो कोणी बाळूमामांच्या 5 अमावस्या पूर्ण करेल, बाळूमामा त्याची इच्छा मनोकामना पूर्ण करणारच. बाळूमामा म्हणतात की येथे भंडारा ह्याची गंध, भंडाऱ्याची तोंडे बंद, तोची फोडे बांध अज्ञानाचे. बघा, मामा म्हणतात मामा जन्मे धनगर परिती शेषाचे अवतार, अधिकार ते सद्गुरूवर. बाळूमामा जरी धनगर कुळात जन्माला आले असले तरी ते शेषाचे अवतार आहेत. शेषाचे म्हणजे ब्रह्मांड नायक. ब्रह्मांड नायक, पूर्ण जगाचे मालक ज्याला आपण म्हणतो. शेषनागाचे अवतार आहेत बाळूमामा. महादेवाचा शेवटचा अवतार या कलियुगातील म्हणजे बाळूमामा होय. तुम्ही संत माई बापू कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो, अवतारी तुम्ही धरा या कारण, उधरा या जनी जडी जीव. विद्येचे न चाले तेथे मामा उपाय तेथे, वैद्य एकी उपचारी ते मामा जवळी. जिथे बाळूमामा म्हणतात, जिथे वैद्याचं चालत नाही, जिथे डॉक्टर लोक हात ठेवतात, जिथे तुमचे विज्ञान बंद पडतंय, तेथे माझा उपाय, माझा भंडारा कामी येतोय. वैद्यही येते मामाचे उपचारी. म्हणजे वैद्य डॉक्टर लोक सुद्धा त्यांच्याकडून त्यांना काही आजार झाला असता त्यांचा कुठंच इलाज होत नाही, तिथं एकमेव म्हणजे बाळू धनगर होय. बाळूमामाने सांगितले, जो माझ्या मेंढी माऊलीची 6 महिन्याची सेवा कराल ना, त्याचं मी कुठलाही उपकार ठेवणार नाही, त्याची इच्छा मनोकामना पूर्ण करेन. आणि बाळूमामा आजही प्रत्यक्षात मेंढी माऊलीच्या रूपात असतात. बाळूमामा म्हणतात, एक वेळेस माझ्या पाया पडला नाही तरी चालेल, पण माझ्या मेंढी माऊलीच्या पाया पडा. माझ्या मेंढी माऊलीला खायला घाला, माझ्या मेंढी माऊलीला सांभाळा, माझ्या मेंढी माऊलीला चारा द्या. तुम्हाला मी काही कमी पडू देणार नाही. बाळूमामा म्हणतात, माझ्या पाया पडलं तरी चाललं नाही तरी चालेल, पण माझ्या मेंढी माऊलीची सेवा करा, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. मेंढी माऊली खुश तर हे जग खुश. जो मामा तारणार, मामा मारणार. मामा म्हणतात की या जगात डोंगरा एवढं पाप झालंय आणि दोरी एवढं पुण्य शिल्लक राहिलंय, आणि त्या दोरीच्या आधारावर तो डोंगर तरला आहे. मामाने सांगितले, मी असो किंवा नसो, मी धरणीपूर्वी असे, मी असो किंवा नसो बोलू नये. बाळूमामाने सांगितले, जो मला हाय म्हणाल मी त्यासाठी कधी बी हाय, तुमच्या पायाच्या टाचाखाली हाय, मला खोटं नाही हाक मारा, पण माझ्या मेंढी माऊलीची सेवा करा. माझ्याकडं जो बी व्यक्ती येईल, मी कधीच भेदभाव करत नाही, गरीब असो श्रीमंत असो. बाळूमामाने कधीही भेदभाव केलेला नाही. फक्त तुमचा जो गर्व आहे तो तुमच्या घरी ठेवून यायचा. मामांच्या दारात गर्व आणि हे चालत नाही. बाळूमामा सर्वांना समान आहे. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांगलं. भक्तांनो, तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. परत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय